अरे राम राम रे बोट्ट्यो. आज आपल्या 30 डेज 30 ब्लॉग चॅलेंजचा तिसरा दिवस. सगळ्यात पहिले आपण उठून घेतलो, निघालो सरळ रनिंग करायसाठी. रनिंगला जाताना आपल्या दलिंदर मित्राला सोबत घेऊन घेतला. आपण निघालो रनिंग करायला फटाफट. आज आपला एम होता माळेगाव चंपामाता मंदिर. पोचलो चंपामाता मंदिराकडे, तडून निघालो. मग परत रनिंग गिनिंग सर्व करून घेतली आणि मग आपले स्क्वॉड वगैरे कंप्लीट करून गेल्यानंतर आपले सपाटे मारून घेतले 3 सेट. त्यानंतर फटकनी घरी आलो, तयारी गियारी केलं. नाही म्हणे जेवण करून घेतलं, फटकनी जेवण केलं. मग मी मांजरी म्हणे मी राहिली, मग तिथे जेवण करून घेतलं. मग गेलो सरळ मंदिरात माता राणीचे दर्शन करून गेले. त्यानंतर बजरंगबली महाराजचे दर्शन करून घेतले. आणि ही भेटली मला बाहेर खेबडी आहे. खेबडीत म्हटलं जाय ना शाळेत. मग फटकन निघालो आपण आपल्या पेट्रोल पंपाकडे. पेट्रोल पंपावर गेलो फटकने. आपण मग पेट्रोल भरून घेतलो, निघालो सरळ कॉलेजसाठी. मग फटाफट झाला होता उहेरपूर. रप्पनी बसलो भेंडवळ मार्गे डायरेक्ट पोचलो. भाऊ कॉलेजला फटकन गेलो ना पेपर द्यायला. पेपर दिला ना. आता शेगावले या मित्राला भेटायला. हा काय ना भाऊ भांडेच घासून राहिला ना. याला म्हटलं चाल रे भाऊ मंदिरात जावं लागते आपल्याला. फटकनी ना पाय ना गडी डायरेक्ट टी शर्ट बनवून टाकला गड्यानं. मग आलो ना सरळ मंदिराकडे डायरेक्ट. धुतल्यानं भाऊ पाय वगैरे धुवून घेतल्या दर्शनासाठी. गेलो ना भाऊ. आपल्या मंदिराची स्वच्छता म्हणजे भाऊ विशेष झाडाने इथं आल्या होत्या पालखीनं सुरू झाल्या, कारण प्रगट दिन जवळ येत आहे. आणि मंदिराची स्वच्छता अरे पूर्ण महाराष्ट्रात तरी कोणत्या मंदिरात स्वच्छता नाही आहे. मग दर्शन वगैरे करून घेतलं आणि प्रदक्षिणा मारून घेतल्या फटकनी. गजानन महाराजचं दर्शन. मग आपले पोट्टे मुरालचे आता पुढे काय, अरे पुढे काय म्हटलं चला महाप्रसाद घ्यायले. भाऊ काय मी जातो का, पुढे लागले यायला. म्हटलं काय रे भाजी होता काय, तू म्हणते अरे जेवायचा काही विचार लागतो. आणि प्रसादाचा काही भाव वादच नाही ना. भिडल्यानं भाऊ पोट्टे डायरेक्ट प्रसाद घ्यायला. फटकन निघालो, पण घरी नाही चाला म्हणतात फोन की बाबू वावरात आहे फटकन मेथी लागते घरी. चला मग पोट्टो मी बांधतो मेथी. भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत जय माता राणी.